हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सकाळची छान अशी देवपूजा वगैरे करून झालेली होती। त्याचबरोबर नाश्ता वगैरे, आहोंचा टिफिन, पिलूचा टिफिन हे सर्व काही झालेलं होतं। त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली। घरामध्ये जरा थोडासा कामाचा गोंधळ झालेला होता, त्यामुळे स्वयंपाकाला जरा थोडंसं लेटच झालं होतं। छान अशी साधी सिंपल दोडक्याची भाजी, भात आणि चपाती असं दुपारचं जेवण असणार होतं। त्यासोबत म्हटलं आज छान असा मठ्ठा बनवून घेऊया। तर मी 2 दिवसापूर्वीच मातीची भांडी बाहेर काढलेली होती आणि छान असं मातीचं भांडं इथं सुरुवातीला मी स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून वगैरे घेतले, कारण जास्त दिवस झाल्यानंतर मग त्या भांड्याला थोडासा मातीचा वास वगैरे लागलेला राहतो, त्यामुळे उन्हामध्ये ठेवलेलं होतं। भांडं छान सुकल्यानंतर त्यामध्ये दही घेतलं आणि दही थोडंसं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये मस्त असं थंडगार पाणी टाकलं आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। जी रवी आहे ना ती वरती ठेवलेली होती, म्हणजे लेफ्टवरती, त्याच्यामुळं मी ती न काढता विस्करने छान असं इथं फेटून घेतलेलं आहे दही। आता इथं मठ्ठा बनवण्यासाठी जो मसाला लागतो ना तो देखील मी इथं लगेचच बनवून घेते। इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा घेतली, 2 हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा, ते आता छान असं बारीक कुटून घ्यायचं। जिऱ्याची पावडर वगैरे जर भाजलेली नसेल तर मग डायरेक्ट जिरे भाजून घ्यायचे आणि तेच व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, परंतु माझ्याकडे होती त्यामुळे मग मी तीच पावडर वापरली। इथं मसाला छान तयार झालेला आहे, तर साधारणतः 1-1.5 चमचा मसाला असेल। आपण आपल्या आवडीनुसार तिखट वगैरे ते ॲड करू शकता। तर आता इथं जे बनवून घेतलेलं आहे ना मिश्रण, ते मी ताकामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये काळं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी साखर देखील टाकून घ्यायची। आंबट, तिखट आणि गोड असं एकदम छान असा आपला मठ्ठा तयार होतो। शेवटी त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा एक वेळेस मस्त असं विस्करणे फेटून घ्यायचं, कारण तो एकसारखा बनला जातो आणि तर मस्त असा आपला इथं छान मठ्ठा तयार आहे। दुपारच्या जेवणामध्ये जर असं काही असेल, आता उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण वगैरे जात नाही, त्यामुळे मग असा आज मी छानसा मठ्ठा बनवला होता। शेवटी त्यामध्ये थोडासा ओवा घेतला आणि हातावरती क्रश करून तो त्यामध्ये ॲड केलेला आहे। जेवणा अगोदर आपण 10-15 मिनिट बनवून ठेवायचा आणि जेवताना आपल्या सर्वांसाठी मस्त असा सर्व करायचा। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर।